नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. शिल्पा हिवाळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचा आहे मला. म्हणजे आज मी तुम्हाला सांगते की बघा, आज 4, 5, 6 दिवस झाले तरी आमची कामवाली मावशी आली नाही कामाला, कारण की त्यांच्या घरी त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना सुट्टी घ्यावी लागली. त्यासाठी त्या बोलल्या मी 15 दिवस येणार नाही, तुम्ही हँडल करा स्वतः. आता बघा, घरात मी काम केलंय. मी रात्री सुद्धा भांडे घासून बघितले, रात्रीचे भांडे सकाळी घासून बघितले, तरीही काम काही संपत नाही. दिवसभर घरातलं काम चालतं. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक सांगते, आता बघा मी सगळं घर स्वच्छ केलंय, मी भांडे देखील घासलेत, मी कपडे देखील धुतलेत, मशीनमध्ये धुतलेत. मशीनमध्ये कपडे लावल्यानंतर भांडे घासले, म्हणजे दोन्ही काम माझे एकत्र झालेत. फक्त मला येऊन जाऊन बटन दाबण्यासाठी सारखं सारखं जावं लागलं मशीन जवळ. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की आता मी भांडे घासलेत, मी कपडे धुतलेत, मी घर आवरले, मी घर पुसलंय, मी माझ्या 2 पोरांना स्कूलमध्ये देखील सोडवले. पण आता घरात नाहीये पीठ, आणि आमचं स्वतःचं घरचं किराणा दुकान आहे. तर आमच्या घरात आता पीठ नाहीये संध्याकाळसाठी. तर मला स्वतःला जायचंय, मला गहू घेऊन दळण सुद्धा करायचंय, म्हणजे दळण दळायचंय सुद्धा. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे की मी दळण कशी दळणार आहे म्हणून. आता प्रत्येक जण गहू दळायला देणं खूप इझी आहे, पण दळण दळून घरी आणणं तर ते हार्ड काम आहे. तर मी तुम्हाला ते माझ्या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला. तर तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. आणि तुम्ही माझे 200 सबस्क्राईब झाल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि प्लीज पटकन 500 सबस्क्राईब होऊ द्या, कारण की माझं चॅनल मॉनिटायझेशन होऊन जाईल असं. त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि हे बघा, मी कामवाली मावशी तर येणार नाहीये, पण आपण जेव्हा कामवाली मावशी आपल्याकडे जेव्हा घरी असते आपल्या, तेव्हा आपल्याला म्हणजे वयस्कर असो किंवा लेडीज असो, पण जेव्हा लेडी वुमन असते आपल्याकडे, आपल्याला त्यांची कदर नसते. बिचारा त्या 4-4, 5-5 घरचं काम देखील करून आपल्याकडे सुद्धा येत असतात. तर खरंच खूप हार्ड आहे घरचं काम. बाहेरचं काम परवडलं, पण घरचं काम खूपच हार्ड आहे. थकून जातं माणूस घरच्या कामाने. आणि आता जर मी दळण नाही आणलं, आणि जर मी आता पप्पांना सांगितलं, पप्पा गेले बाहेर, मम्मीला सांगितलं, मम्मी बाहेर गेली, आणि मी जर स्वतः दळून घरी नाही आणलं, तर मला ते काय प्रश्न विचारतील घरचे की तू दिवसभर काय केलं मग. तर असेच आपल्या प्रत्येक घरचे व्यक्ती असेच असतात की आपण कितीही काम केलं, घरचं काम दिसून येत नाही. आणि ते पहिला प्रश्न आपल्याला तोच विचारतील की तू दिवसभर घरी होती तर तू काय केलं, मग तुला दळण नको आणायला का. तर त्यासाठी दळण सुद्धा आणते, घर पण आवरले, आणि आता सगळं घर तुम्हाला दाखवते मी आवरलेलं घर. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर चला, आता मी अगोदर घर दाखव आणि मग जाऊया आमच्या किराणा दुकानामध्ये, आणि तिकडेच मला दळण सुद्धा दळायचंय. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, आताच मी ना हे सगळे बुक ठेवले होते, पण दादा प्रोजेक्ट करतोय त्यासाठी त्याने परत काढला असेल. आणि हे बघा, मी पूर्ण घर आवरले, मी घर पुसलं सुद्धा आहे. आणि हे बघा, किचनमध्ये पण भांडे बिंडे सगळं रेडी करून मी आता चालली आहे दळण आणायला. तुम्हाला दाखवते. हे बघा, कपडे खूप जास्त झालेत म्हणून बास्केट वगैरे कपड्यांसाठी केलंय. आणि माझा रूम पण मी आवरलाय, आणि कपडे सुद्धा वाळू घातलेत, आणि मशीन सुद्धा सेट करून ठेवली परत जाग्यावर. आणि हे बघा, मम्मीचा रूम पण आवरलाय मी. आता मी थोडंसं पावडर लावले, त्यासाठी हा बॉक्स इकडे राहिला, पण काही हरकत नाही. तर मित्रांनो, हा बघा, मम्मीचा सुद्धा मी रूम आवरलाय, बेड वगैरे सगळं मी आवरून घेतलंय मम्मीच्या रूम मधलं पण. आणि माझी आंघोळ आत्ताच थोड्या वेळ आधी मी आंघोळ सुद्धा केली, पण माझे केस ओले आहेत. तर काही हरकत नाही, मी बबलीच्या इकडे जाऊन केस पण आवरून घेईल, म्हणजे माझे केस वगैरे. आणि चला लवकर निघूया, कारण की पाऊस थांबलाय. आणि तिकडे जाताना मला म्हणजे स्कूटीवरच जायचंय मला, पण मी डबा घेऊन जाणार नाही पिठाचा, कारण की मी येताना कॅरी बॅगमध्येच पीठ आणेल, कारण की स्कूटीवर डबा ठेवल्यावर चालवता येणार नाही मला गाडी. तर चला. तर हे बघा मित्रांनो, मी आली आहे आपल्या किराणा दुकानामध्ये. आता मी लगेच दळण देणार आहे दळायला, कारण की घरी पीठ न्यायचंय, आणि स्कूल सुटण्याच्या अगोदर मला घरी सुद्धा जायचंय, कारण की मला परीला आणायसाठी स्कूलमध्ये जायचंय. तर चला, तुम्हाला आमचे पीठ दळून दाखवते, पीठ काढून दाखवते दळल्यानंतर. आणि खूप गरम असतं पीठ काढल्यानंतर, खूप हाताला चटकेही बसतात. तर चला, दळून दाखवते पीठ मी तुम्हाला. मला जे कामं येतात मी ते स्वतः करत असते. तर आमचं स्वतःचं दुकान आहे, तर आम्हाला गहू मोजण्याची गरज नाहीये, कारण की स्वतःचं दुकान असल्यामुळे मी डायरेक्ट घेणारे गहू आणि डायरेक्ट दळायला घेणार.
हे बघा, ही आहे आमची घरघंटी. अजून टाकू याच्यामध्ये, माप असतं याच्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये साधारण 5 किलो पीठ दळू शकतो एका टायमाला. थोडस अजून टाकते, आहे त्यात जागा. तर मी हे बघा, याची जी चाळणी वगैरे, याच्यात जे चाळण्या असतात ते गव्हाची जी चाळणी आहे ती मी ऑलरेडी यात सेट केलेली आहे. मला फक्त आता बटन चालू करायचं आहे. हे बघा, इकडे एक स्विच आहे. तर आपलं काम इझी. आणि मित्रांनो, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? हे काम आपल्या वॉशिंग मशीन सारखंच आहे, इझी आहे, बटनवर आहे. पण एवढंच मात्र की आपल्याला जेव्हा आपण पीठ गरम गरम काढतो तेव्हा चटणी खूप लागतं हाताला. मग मेहनत आहेच म्हणा त्याच्यात. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय काम हार्ड आहे. तर चला भेटूया 5 मिनिटांनंतर. A few moments later. तर गाईज बघा, शिल्पाताई आलेली आहे माझ्या घरी आणि बोलली का पीठ नाहीये म्हणून दळायसाठी आलेली आहे. सगळ्यांना माझी गरज पडतेच, तर ही आलेली आहे. गरज पडते पण ही दळून देणार नाही, मला माहिती आहे. ही फ्री मध्ये नाही, फ्री सर्व्हिस कोणाला नाही. तर पैसे देत मला असेल सुद्धा 5 रुपये किलोचे, किलो मागे 5 रुपये देत असेल नाही, 25 रुपये तर दळून देईल हिला 5 किलो. बहुत पैसे अपने पास. तर मी काय पैसे हिला देणार नाहीये, कारण की मला ही पीठ दळता येतं, तर कशाला मी पैसे देऊ? म्हणजे हिला सर्व काम येतं, त्यामुळे ही मला नाही का बोलते, जर इग्नोर मला करते मला. आलं नसतं तर मी नक्कीच हिला पैसे दिले असते. आणि जर हिला मी पैसे दिले असते आणि मला आलं नसतं तर ही बोलली असती ते काम अजून हार्ड आहे म्हणून, तुला अजिबात जमणार नाही. त्यामुळे हिने पण शिकून घेतलं. आणि घरघंटी आम्हाला फ्री मिळालेली आहे गव्हर्नमेंट कडून सर्वांना. आमच्या 4ही बहिणींना, 4-4 भेटली आहे. आणि माझ्या घरी सुद्धा फ्लॅटवर आहे घरघंटी, पण पीठ उडतं आणि काम खूप वाढतं. त्यासाठी मी दुकानामध्ये आम्ही ठेवली आहे. एका साईडला आहे दुकानामध्ये, आणि वाटत दुकानामधून नाही. आणि दुकानाची साफसफाई रोज झाडून झुडून काढतो आम्ही नाही काढत, बबली काढते. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. मी फार आळशी आहे, मी पण जास्त नाही काढत, माझी मम्मीच येते आणि तीच जास्त हे करते. तर तर मित्रांनो, ही आलेली आहे आणि हिने घेतलेली आहे एक नवीन सँडल घेतली नवीन. आणि आल्याबरोबर हिची नजर पडली माझ्या सँडलवर. बोलते कधी घेतली, कितीला घेतली आणि कुठून घेतली. हिचे 3 प्रश्न एका याच्यात आले. तर मी हिला सांगितलं दुकानातून घेतलीये. तर मला हिचा पहिला प्रश्न हिने घालून बघितली. मी घालून बघितली आधी कशी आहे, हिने घालून बघितली आणि मग बोलते की राहू दे ना मला. लहान बहीण आहे मी, दिलं पाहिजे ना. चला मी तुम्हाला दाखवते आता सँडल कशी, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. होते बरं का, माझा पाय मोठा हिचा पाय जरा मोठा आहे, माझा जरा पाय लहान आहे, पण तरी पण मी ऍडजस्ट केली आहे. नेहमी लहान बहीण ना काहीतरी ऍडजस्ट करतेच मोठ्या बहिणीचं. तर बघूया चला हिची सँडल. गाईज बघा, ही आहे ती सँडल. आणि बबलीने बघा सँडल घातली तर घातली, पण उड्या तर 4-5-6 मारल्या तिने आल्याबरोबर. खरंच असं वाटतं कधी कधी तुटेल म्हणून. दुसऱ्याची बहिणीचं काय असलं ना तसं वाटतं कधी तुटेल. आणि जशा तू उड्या मारतेस ना तसा तसा मला जाम राग पण येतोय. त्यासाठी बघा हिने ही सँडल घेतलेली आहे, माझ्या पायामध्ये फिट बसलेली आहे. पण मला सांगते का तुला नाही का लहान लागेल याच्यापेक्षा, तर तुम्हीच सांगा बघा बरोबर आहे की नाही. पण हिला द्यायची नसेल म्हणून हिचे बहाणे आहेत ते सर्व. पण किती छान आहे, माझी चॉईस चांगली आहे. म्हणजे मी चांगली चप्पल छान घेतली घेतली सँडल, खरं मस्त आहे. ब्लॅक केलं. आणि तुझ्या पायाला अजून छान माझ्या पायापेक्षा आहे बा. किती उड्या मारशील बबली, नवीन सँडल येते. असू द्या. चला, असं असतं का कुठे? मस्त आहे का, मला खरंच खूपच आवडली. ठेवून जा आता तो, मी हिला देणारच नाही. मग मी बिना चपलाची बाहेर जाऊ? नाही, माझी घालून जा एखादी ऍडजस्ट करून, नाही तर अजयची घालून जा. मग तुझ्या कामासाठी अजयची घालून जाऊ का? आणि मग विषय संपला. मला फारच आवडली खरंच. हे आल्यानंतर मी हिच्याकडे नाही बघितलं, हिच्या सँडलकडे बघितलं आधी, तर मला खरंच फारच आवडली. अजून श्रद्धाने पाहिली नाही, पण श्रद्धा ब्लॅक कलर घालत नाही म्हणून. नाही तर तिने आवडेल, पण ती ब्लॅक घालत नाही. ब्राऊन असता याच्या जागेवर तर लगेच घेतला असता तिने. तर बघा, बबली माझी सँडल घालून खूप उड्या मारते. नाचत आहे. आणि मी हायटेड आहे म्हणून मी जास्त हिल घेत नाही, तर त्यासाठी मी प्लॅटफॉर्म घेतलीये. छान आहे ग, पण एकदम इझी आहे चालणं वगैरे पण. आणि पाय स्लिप होत नाही ग, रफ रफ टफ आहे, म्हणजे पाय स्लिप होणार. तर कशी वाटली तुम्ही पण कमेंट्स करा, हिने मला दिली पाहिजे. तर गाईज बघा, हिने माझ्या पुढे एक पण ठेवलेला आहे, आता तुमच्यासाठी आहे तो. तर मित्रांनो, जर तुम्ही बोललेच मला की बबलीला खरंच तू सँडल दे, तिला खूप आवडली, अशा जर मला 15-20 जर कमेंट आल्या, 15 नाही येणार, तरच मी हिला देईल सँडल. प्लीज मित्रांनो भरभरून कमेंट्स करा. कमेंटवर बबलीला एक कमेंटवर सँडल फ्री. एकाच जणाने कमेंट्स करा आणि त्याच कमेंट्सला 15 जणांनी लाईक करा. अगर तुम्हारी बात झूठ निकली ना तो पिस्तौल हमारी जान तुम्हारी. मी बबलीला सँडल देऊन जाईल आणि पाहिजे तर मी
बघूया आता पब्लिकचं रावडी बबली वरती किती प्रेम आहे प्रेम आहे की ते ते दाखवा तुम्ही. हा आणि मग ते नंतरच बघू. मी हिला सँडल देणार आहे आणि मला काय नाही, मी एका दिवसात नवीन घेईल. कमेंट करा. मला नाही वाटत पब्लिक माझ्या साईडने काय बोलेल म्हणून. मग मला नाही द्यावा लागणार जर पब्लिक नसेल साईटने तर ठीक आहे मित्रांनो, सगळेजण जे आहेत बहिणी भावाचे जे आहेत, कपडे असू द्या, चप्पल असू द्या, सँडल असू द्या, सगळ्या काही गोष्टी सगळ्या शेअर होतात, एकमेकांना. यूज करतात. मला काही ब्लाऊज असो साडी असो, कारण की आमचे ब्लाऊज एकमेकीला येतात. बबलीला हा. थोडस मला सिलाई, माझी सिलाई बबलीला खोलावं लागते खोलावी लागते. ही जरा पातळ आहे, हा. मी जरा स्ट्रॉंग एकदम. आणि श्रद्धाला येतं, अक्काला पण थोडी सिलाई खोलावं लागते, पण बाकी मग फिट बसतं म्हणजे ब्लाऊज. पण आपल्याला काही मागण्यामध्ये लाज नाही वाटत. पहिली गोष्ट तर लहान भावंडाला तर अजिबातच नाही वाटत, कारण की लहान भावंड जरासं बदमाशच असतं, बेशिस्त असतं, त्यामुळे ते काही पण बिंदासपणे मागतं. आणि मोठ्याने जर लहान बहिणीला काही मागितलं किंवा लहान भावाला काही मागितलं तर लहान भाऊ खूपच आगाऊ असतो आणि बहीण पण ती देत पण नाही मोठ्या लवकर. बहिणीला द्यावा लागतं. जर समजूतदार लहान असते लहान म्हणून. बहिणीने मागितलं तर मोठी लगेच देत असते. आणि मोठी बहीण विचार करत नसते, मागचा पुढचा डायरेक्ट देऊन टाकते की ठीक आहे तुला आवडलं तर घे. पण जर तीच वस्तू लहान बहिणीची मोठ्या बहिणीने मागितली तर लहान बहीण जेव्हा भांडण झालं तेव्हा काढून ऐकून दाखवते, मी तुला हे दिलं होतं, तुला ते मी दिलं. हे दिलं, मी तुला ते दिलं. असं का बरं असतं? काय आणि लहान बहीण मम्मीला पण खूप जास्त चुगल्या करत असते. मम्मीला. नेहमी. तर गाईज बघा, माझा फार हात गळलेला मोबाईल धरून, म्हणून त्यासाठी मी हिच्या हातामध्ये दिला. मी पकडलाय फोन. आणि लहान बहीण जी असते ती आई वडिलांची जास्त कानं भरत असते आणि आई वडिलांना लहान जास्त भावंडावर जास्त प्रेम असतं, हा. लहान मुलांवर. तर तशी आमच्या शहाण्या घरातली मुलापेक्षा आई वडिलांचं प्रेम मूर्ख मुलावर जास्त असतं असं तर ऐकते. तशी ही लाडाची बबली मम्मी पप्पांच्या. हा. आणि ही जसं हिचे 1-2 फोन तर चालूच असतात सकाळपासून. तर घाबरवायचे जास्त असतात, चांगले कमी हिला असतात. जर शिंक जरी आली तरी हिचा पहिला फोन येतो, मला खूप ताप आहे, मी गोळी खाल्लीये, मला लवकर दवाखान्यात घेऊन जा. आणि काल मी व्हिडिओ दाखवला नाही, मी रावडी बबलीला घरी आणलं होतं, म्हणजे बबलीला तुमच्यासाठी रावडी बबली आहे पण आमची बबली आहे. हा. तर बबलीला मी घरी आणलं होतं, परत केअर केली आम्ही 2 तिची. दिवस होती मी 2 दिवस फ्लॅट वरती. हिने छान काळजी घेतली. काळजी घेतली. हळदीचं दूध वगैरे गरम करून दिलं. खूप त्यासाठी आज ती तुमच्या पुढे एकदम व्यवस्थित थोडी कव्हर झाली, म्हणजे हा. पूर्णपणे नसेल पण कव्हर पण झाली. तरी पण ठीक आहे आता, कारण की दुकान पण उघडलेलं नव्हतं 3-4 दिवसापासून, तर आता ठीक आहे. आणि बरं वाटलं. तक्षू शाळेत नाही गेली आज? नाही, तिला पण सर्दी खोकला आहे, आज ती पण नाही गेली. बघ सर्दी आणि मोबाईल दिलाय तिच्या मम्मीने सर्दी असताना सुद्धा. तशा तू शाळेत नाही गेली पिल्लू? नहीं. बघा, जवळच्या जवळ बोलते स्कूल आहे, पोरगी चालत जाईल, स्वतः येईल. आणि जास्त जर जवळ स्कूल असली ना तर खाडे जास्त असतात शाळेचे. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, हा सगळ्यांचाच आहे की काय काय माहिती. मग आणि जर लांब स्कूल असली ना तर आपल्याला काळजी असते, बाबा 10-15 मिनिटं अगोदर पाठवते, पोहोचणार नाही असं तसं. तर XYZ खूप बहाणे असतात नाही जायचे शाळेत. तर चला 5 मिनिटानंतर तुम्हाला दळण देखील दाखवते. झालं का पण नाही मित्रांनो, ही कमेंट्स करा का बबलीला सँडल घे. ते? बबली सारखी आठवण दाखवते. विसरू पण नका. त्याआधी बबलीला सांगा मला 1 कप चहा बनवायला पटापट, झटकेपट, चालेल. अद्रक टाकून. ठीक आहे, मस्त मसाला हा, चहा बनवते चहा हिच्यासाठी. मसाला. चला चला भेटूया आपण हिचं दळण झाल्यानंतर. तर हे बघा मित्रांनो, दळण थोडंसं काहीतरी बाकी होतं, गहू दळायचे. तर तेवढ्यात लाईट गेली. हे बघा, मी भरून टाकले होते पण अर्ध झाले. आता 5 मिनिटांनी जर लाईट गेली असती तर काय फरक पडला असता. पण काय माहिती, दुष्काळात 13वा महिना, लगेच लाईट गेली. मला वाटलं घरघंटी बंद कसं काय झाली, पण लाईट गेली. मी नंतर नोटीस केलं लाईट गेली म्हणून. तर आता काय करावं. आली बघा, आली लाईट. हे देवा. तर हे बघा, जेव्हा मी तुम्हाला सांगायला लागली तर अचानक लाईट आली आणि आपली घरघंटी पुन्हा चालू झाली. बरंच झालं, कारण स्कूलला पण जायचं, उशीर झाला असता मला. तर हे बघा किती छान पीठ दळणार आहे आपलं. A few moments later. तर हे बघा, दळण आपलं रेडी झालंय, कारण की याच्यामध्ये गव्हाचे दाणे दिसत नाहीये, म्हणजे याचा अर्थ पूर्ण पीठ खाली दळून झालेलं आहे. आता आपल्या घरघंटीचा 2 मिनिटात आवाज येणार आहे, 2 सेकंडमध्ये. आवाज सुद्धा तुम्हाला ऐकवते मी. अरे, तर हे बघा, दळण दळून झालंय. आणि आपण आता, मी अगोदर नाही स्विच बंद करते आणि बघूया. पीठ थोडंसं झटकून घेते,
कारण की पीठ गरम पण आहे आणि जे याचा पडदा असतो त्याला पीठ जास्त लागलेलं असतं, त्यासाठी पीठ जास्त खाली पण पडलं नाही पाहिजे. तर हे बघा, एक छोटीशी टाकी भरून पीठ दळून झालंय. तर मित्रांनो हे बघा, मी एक टाकी भरून दळण दळलंय. छोटीशी टँक आहे टाकी. आणि याच्या अगोदर मी पहिलं पण दळलंय, ते मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवलंय. आणि आता पण मी एवढं दळलंय आणि खूप गरम आहे, तर त्यासाठी मी हे बॅगमध्ये अजून टाकलं नाही, कारण की थोडंसं थंड झाल्यानंतर हे पीठ मी टाकणार आहे बॅगेमध्ये. दळणाचा आणि घर आवरल्याचा आणि मी स्वतः घरचे कामं केल्याचा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरभराटून सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरत जाऊ नका. आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते, कारण की मला स्कूलला जायचंय. परीची शाळा सुटणारच आहे आता. आणि बघा, मी केस सुद्धा आले नाही, मी विसरले नाही इकडे केस. आता मला असंच जावं लागेल, कारण की 5 वाजून गेलेत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.